ही कथा आहे एका बापाची आणि त्याला पुन्हा जन्म देणाऱ्या त्याच्या मुलीची. त्या रात्री रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये विजय शिवतारे शांतपणे आपल्या मृत्यूची वाट पाहत होते. मशीनचा प्रत्येक आवाज जणू त्यांच्या उरलेल्या श्वासाची मोजदाद करत होता. खोलीत एक विचित्र शांतता होती. जणू वेळही थांबून पाहत होता की पुढे काय होणार. काचेमागे उभी असलेली त्यांची लाडाची मुलगी ममता शिवतारे लांडे थरथरत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होती. डॉक्टरांनी काही क्षणापूर्वीच सांगितलं होतं, आता तुमच्या वडिलांकडे फार वेळ उरला नाही. आणि त्या एका वाक्याने तिच्या आयुष्याचा पाया हादरला होता. पण पुढच्या काही मिनिटात ती असा निर्णय घेणार होती जो फक्त तिच्या बाबांचं आयुष्यच बदलणार नव्हता, तर त्यांच्या नात्याचा अर्थ कायमचा बदलून टाकणार होता. बाप मुलीला जन्म देतो, तिला चालायला शिकवतो, तिला पडताना उचलतो, तिला सावरतो, तिच्या प्रत्येक स्वप्नांना तो पंख देतो. पण जर एक दिवस अशी वेळ आली की तीच मुलगी आपल्या बापाला पुन्हा जन्म देणार असेल तर? ही फक्त भावना नाही, ही एक सत्य घटना आहे. ही वेदना आहे. आजची घटना आहे विजय शिवतारे यांची, जे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकारणी माजी मंत्री आहेत, व त्यांची मुलगी ममता शिवतारे लांडे यांची. यांचं कुटुंब महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील. एक काळ असा होता की विजय शिवतारे नाव म्हणजे ताकद, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास. लोकांसाठी धावणारे, त्यांच्या समस्या सोडवणारे, स्वतःच्या तब्येतीकडे फारसं लक्ष न देणारे. पण आयुष्य कधी कोणाला कुठे नेईल हे कुणालाच माहीत नसतं. सुरुवातीला साधा थकवा वाटणारी गोष्ट त्यांच्यासाठी हळूहळू गंभीर होत गेली. पायात ताकद उरली नव्हती, चेहऱ्यावरचं तेज कमी होत चाललं होतं. आणि एक दिवस डॉक्टरांनी रिपोर्ट हातात देत शांतपणे त्यांना सांगितलं, साहेब, तुमच्या किडन्या व्यवस्थित काम करत नाहीत. त्या एका वाक्याने सगळं काही संपल्यासारखं वाटलं. त्यांच्या घरात शांतता पसरली. कुणीच रडत नव्हतं, पण प्रत्येकाचं मन तुटत होतं. आता डायलिसिस सुरू झालं, म्हणजे पूर्णपणे मशीनवर जगणं. वेळेवर हॉस्पिटलला जाणं, वेळेवर उपचार घेणं त्यांचं सुरूच होतं. पण आतून सगळ्यांना माहिती होतं हे कायमचं समाधान नाही. दरम्यान त्यांच्या घरात एक व्यक्ती अशी होती जी बाहेरून मजबूत दिसत होती, पण आतून पूर्णपणे तुटत चालली होती. ती म्हणजे त्यांची मुलगी ममता शिवतारे. ती रोज आपल्या वडिलांकडे पाहायची. त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवण्याचा प्रयत्न, त्यांच्या डोळ्यांतली भीती, आणि एक बाप जो आपल्या मुलीसमोर कमकुवत दिसू इच्छित नव्हता. तिचं लग्न झालेलं होतं. तिच्या बापाने तिचा संसार रागीरूपी लावलेला होता. पण वडील आता आजारी असल्यानं मुलगी सतत त्यांची देखभाल करत होती, त्यांना धीर देत होती. एक दिवस ती हॉस्पिटलच्या बाहेर एकटीच बसली होती. मनात हजारो विचार होते तिच्या, की मी काही करू शकते का? देवाने मला त्यांची मुलगी बनवलंय, पण आज मी माझ्या बापासाठी काय करू शकते? हा प्रश्न तिच्या मनात सततच फिरत होता. वडील वाचवण्यासाठी तिनं अनेक प्रयत्न केले, अनेक डॉक्टर बदलले. आणि आम्ही काय काय करू शकतो की माझे बाबा नीट होतील, तिनं डॉक्टरांना प्रत्यक्षात विचारलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, किडनी ट्रान्सप्लांटच एकमेव यावर उपाय आहे. पण त्याच वेळी त्यांनी एक सत्यही तिला सांगितलं, योग्य डोनर मिळणंही आता कठीण आहे. सगळं मॅच व्हायला हवं. रक्ताच्या नात्यातील लोकच हे सगळं करू शकतात. डॉक्टरचे बोलणे ऐकून त्या रात्री तिनं एक निर्णय घेतला. ती आपल्या नवऱ्यासमोर बसली. वातावरण शांत होतं, पण तिच्या मनात खूप सारं वादळ सुरू होतं. ती म्हणाली, मला माझ्या बाबांना माझी एक किडनी द्यायची आहे. तिचं बोलणं ऐकून घरात क्षणभर शांतता पसरली. जणू वेळ तिथेच थांबली होती. हा फक्त एक निर्णय नव्हता, हा तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा टप्पा होता. पण तिचा नवरा तिच्याकडे क्षणभर पाहतच राहिला. आणि मग हळूच तिचा हात हातात घेत तो तिला म्हणाला, मला तुझा खूप अभिमान आहे. तू जे काही करते आहे, जो विचार केलाय ते खूप मोठं आहे. मी तुझ्यासोबत होतो आणि नेहमीच आहे. त्या एका वाक्यानं तिच्या मनातील भीती विरून गेली. त्या क्षणी ती फक्त एक मुलगीच नव्हती, ती एक लढणारा योद्धा बनली होती. हा फक्त निर्णय नव्हता, हा तिच्या आयुष्याचा, तिच्या शरीराचा आणि त्यांच्या कुटुंबाचाही मोठा प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी ती हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टर, माझी टेस्ट करा,
मी माझ्या बाबांना माझी किडनी देणार आहे, ती म्हणाली. तिच्या या निर्णयाने तिच्या आईला, तिच्या घरच्यांना, तिच्या बाबांनाही मोठा धक्काच बसला. कारण ती आता तिचा जीव धोक्यात घालून तिच्या वडिलांना जीवनदान देणार होती. तिला तिच्या घरच्यांनी समजावलं, हे सगळं करणं खूप मोठं रिस्की काम आहे म्हणाले. तू अजून तरुण आहेस, पूर्ण आयुष्य तुझं जायचं बाकी आहे. पण तिचा निर्णय मात्र ठाम होता. मी माझ्या बाबांसाठी सगळं काही करेल, पण त्यांना वाचवेल, ती म्हणाली. आता तिच्या सगळ्या टेस्ट सुरू झाल्या. प्रत्येक रिपोर्ट येत होता आणि प्रत्येक वेळी सगळ्यांच्या छातीत धडधड वाढतच होती. प्रत्येक रिपोर्टचा निकाल म्हणजे एक आशा. आणि मग तो क्षण आला. तुम्ही तुमच्या वडिलांच्या किडनीसोबत परफेक्ट मॅच आहात. त्या एका वाक्यानं जणू अंधारात दिवा लागला होता. घरात सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले होते. देवावरचा विश्वास परत जागा झाला होता. आता ऑपरेशनचा तो दिवस ठरला. वडीलसुद्धा मुलीला असं करू नको म्हणत होते, पण तुमच्यासाठी काही पण, ती हसतच त्यांना म्हटली होती. त्या दिवशी रुग्णालयात तणाव वाढला होता. एकीकडे वडिलांचं अपूर्ण राहिलेलं आयुष्य होतं, तर दुसरीकडे मुलीचा इतका मोठा त्याग. ऑपरेशन थिएटरचे दरवाजे बंद झाले. आतमध्ये 2 जीव होते. एक जीवनासाठी लढणारा बाप आणि दुसरा जीवन देण्यासाठी तयार झालेला मुलीचा जीव. बाहेर तिचा नवरा उभा होता. त्याच्या डोळ्यात काळजी होती, पण मनात अभिमान होता की ही माझी पत्नी आहे आणि ती चांगलंच काम करत आहे. तिच्यासाठी मी आहे, हा विचार त्याला मजबूत करत होता. तास गेले. प्रत्येक सेकंद जड झाला आणि मग डॉक्टर शेवटी बाहेर आले. सगळ्यांचे डोळे त्यांच्या चेहऱ्यावरच होते. सगळ्यांचे श्वास रोखलेले. ऑपरेशन यशस्वी झालं आहे, डॉक्टरांनी आनंदाने सांगितलं. त्या क्षणी सगळेजण रडू लागले. हा आनंद होता, हा दिलासा होता. काही वेळानंतर विजय शिवतारे यांनी हळूहळू आपले डोळे उघडले. मुलगीही शेजारीच होती. त्यांच्याकडे पाहून तीही रडत होती. मी म्हटली होती ना, तुम्हाला काहीच होऊ देणार नाही मी. बघा, तुम्ही आता ठीक आहात आणि माझ्याच जवळ आहात. त्या क्षणी त्या बापाकडे तिला बोलण्यासाठी शब्द नव्हते, फक्त अश्रू होते. एक बाप जो आपल्या मुलीला जन्म देतो, पण आज त्याच मुलीने त्याच बापाला पुन्हा जन्म दिला होता. तो क्षण फक्त त्यांच्या दोघांसाठीच नव्हता, तो प्रत्येकासाठी होता, ज्यांनी कधी नात्यावर विश्वास ठेवला होता. ही फक्त एक सर्जरी नव्हती, हा मुलीचा त्यागसुद्धा होता. हा प्रेमाचा सर्वोच्च क्षण होता, जिथे मुलगी स्वतःचा एक भाग देऊन वडिलांचं आयुष्य वाचवते आणि नवरा तिच्या निर्णयावर अभिमान बाळगून तिच्या पाठीशी उभा राहतो. खऱ्या अर्थाने त्या दिवशी नात्याचा अर्थ बदलला होता. कारण त्या दिवशी फक्त एक ऑपरेशनच झालं नव्हतं, तर त्या दिवशी एका मुलीनं आपल्या बापाला पुन्हा एकदा नव्यानं जीवन दिलं होतं, त्यांना जन्म दिला होता. आपण नेहमीच ऐकतो, आजकाल काही मुलं आईवडिलांचा अजिबात विचार करत नाहीत. त्यांच्या कष्टाची, त्यांच्या त्यागाची किंमत ते खूप लवकर विसरून जातात. पण आजही या जगात अशाही अनेक मुली आहेत, ज्या आपल्या आईबापासाठी आपला स्वतःचा जीव द्यायलाही त्या मागे हटत नाहीत. ममता शिवतारे ही त्यांचं जिवंत उदाहरण आहे, जिने फक्त एक मुलगी म्हणूनच नाही, तर एक योद्धा बनून आपल्या बापाचं आयुष्य वाचवलं, तेही न डगमगता. विजय शिवतारे आणि त्यांच्या मुलीचं नातं आपल्याला एक गोष्ट मात्र शिकवून जातं. मुलीचं आपल्या बापावरचं प्रेम हे शब्दात कधीच मावू शकत नाही. ती फक्त त्यांच्या बाबाची लेक नसते, ती त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद असते. लक्षात ठेवा, जगात सगळं काही बदलू शकतं, पण मुलीचं आपल्या बापावरचं प्रेम हे कधीच बदलत नाही. कारण बाप मुलीला जन्म देतो, पण कधीकधी मुलगीच बापाला पुन्हा जन्म देते. नातं म्हणजे फक्त रक्ताचंच नातं नसतं, ते विश्वासाचं, प्रेमाचं आणि त्यागाचंही नातं असतं. विजय शिवतारे आणि ममता शिवतारे
यांच्या आयुष्यात घडलेली ही सत्य घटना आपल्याला एक गोष्ट शिकवून जाते. आईवडील आपल्याला जन्म देतात, आपल्यासाठी ते आयुष्यभर लढतात, आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. पण कधी वेळ अशीही येते की मुलांनीच त्यांच्या त्या प्रेमाची परतफेड करायची असते. आणि जेव्हा मुलं स्वतःचा एक भाग देऊन आईवडिलांना पुन्हा जीवनदान देतात, तेव्हा ते फक्त कर्तव्यच राहत नाही, तो बनतो प्रेमाचा सर्वोच्च त्याग. म्हणूनच लक्षात ठेवा, जगात सगळं काही मिळू शकतं, पण आईवडिलांचं प्रेम आणि त्यांच्यासाठी केलेला त्याग याची किंमत कधीच आपल्याला मोजता येत नाही. बाप मुलीला जन्म देतो, पण कधी मुलगीच बापाला पुन्हा जन्म देते, त्याची आई बनते. एका मुलीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून वडिलांना वाचवण्याचा जो निर्णय घेतला, तो योग्य होता का? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.